मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अतिशय दुर्मिळ माहिती सांगणार आहोत. 14 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करून घेतलात तर तुमची गरिबी कायमची संपून जाईल. आज आम्ही तुम्हाला निसर्गाने दिलेल्या अशा काही वनस्पतींबद्दल सांगणार आहोत की ज्यांना फक्त स्पर्श केल्याने सुद्धा तुमची गरिबी कायमची दूर होऊ शकते. आणि जर तुम्ही या वनस्पतींची मुळे 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही सांगितलेल्या नियमांनुसार घरी आणली आणि त्यांचा उपयोग आमच्या सांगितलेल्या पद्धतीने केला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. एका महिन्याच्या आत तुम्ही करोडपती व्हाल. भक्तांनो, मी माता राणीची शपथ घेतो, जर तुम्ही हा व्हिडिओ सच्च्या हृदयाने पाहिला तर तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. पण भक्तांनो, तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच लाभ प्राप्त होईल आणि ज्या पद्धतीने आम्ही उपाय सांगणार आहोत त्या पद्धतीनेच तुम्ही केलात तर करणी मंत्रामुळे तुम्हाला फक्त लाभच लाभ मिळेल. सच्च्या हृदयाने जो भक्त हा उपाय करतो त्याला नक्कीच लाभ मिळतो. आज आम्ही तुम्हाला एका जडीबुटीबद्दल सांगणार आहोत. तिला संजीवनी बुटी असेही म्हटले जाते. त्यामुळे या जडीबुटीला साधी समजण्याची चूक अजिबात करू नका. भक्तांनो, सर्व माहिती आम्ही तुम्हाला एकामागोमाग एक सांगणार आहोत. म्हणून आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय मा लक्ष्मी, भगवान शिव, जेणेकरून सर्व देवी देवतांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहील. भक्तांनो, चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही वनस्पती दिसायला खूपच साधी आहे, पण तिचे गुण अजिबात साधे नाहीत. जर ही वनस्पती तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिला साधी समजून पाहण्याची चूक करू नका. आज आम्ही तिचे जे चमत्कारी गुण सांगणार आहोत, आयुर्वेदिक प्रयोगात तिच्या कोणत्या भागाचा कसा उपयोग होतो, ही सर्व माहिती जर तुम्ही पाहिली तर अगदी उद्यापासून तुम्ही या वनस्पतीची पूजा करायला सुरुवात कराल. आणि तुम्हाला सांगतो, पूजापाठ न करताही तुम्हाला पूर्ण फल मिळेल. म्हणजेच जेव्हा तुम्ही तिचे चमत्कारी गुण समजून घ्याल तेव्हा तुम्हालाही अभिमान वाटेल की तुम्ही भारतभूमीत जन्माला आला आहात. आणि अशा प्रकारची झाडे वनस्पती आजही आपल्या आसपास आहेत, जे आपल्याला अनेक प्रकारचे चमत्कारी लाभ देतात. पहा, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, या वनस्पतीला अनेक ठिकाणी लटजीरा असे म्हणतात. काही ठिकाणी तिला चिडचिडा असेही म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी तिची वेगवेगळी नावे आहेत. कदाचित तुम्ही दुसऱ्या राज्यात असाल किंवा कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल किंवा परदेशातून पाहत असाल तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. पण व्हिडिओ पाहून तुम्ही तिला ओळखू शकता. विशेषतः या वनस्पतीला अनेक लोक लटजीरा या नावाने ओळखतात. आणि तिला अपामार्ग का म्हणतात? कारण ती उलटी वाढते. तिची बियाणे पूर्णपणे उलटी असतात. इतर वनस्पतींची बियाणे वरच्या दिशेने असतात, पण हिची बियाणे खालच्या दिशेने असतात. तिचे बी खालीच्या बाजूला असते, म्हणजेच उलटे असते. म्हणून तिला अपामार्ग असे म्हणतात. अपामार्ग विद्येत याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कधीतरी याबद्दल मी सविस्तर माहिती देईन. तर ही आपल्यासाठी इतकी मौल्यवान का आहे? आज ती साधी का दिसते? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा नक्की लिहा. आणि जर तुम्ही भारतभूमीचे असाल तर जय हिंद आवर्जून लिहा. आता मी याचा जो आयुर्वेदिक उपयोग सांगणार आहे तो कदाचित ऐकल्यानंतर तुम्ही उद्यापासून याचा वापर सुरू कराल. तसेच वनस्पती प्रयोगासोबतच मी याचे जबरदस्त चमत्कारी आणि तांत्रिक प्रयोगही सांगणार आहे. तांत्रिक प्रयोग म्हणजे याचा जीवनात उपयोग करून तुम्ही तुमच्या अनेक समस्या दूर करू शकता. तर सर्वप्रथम मला याबद्दल ज्ञान कधी मिळाले? एकदा एका महात्म्याची आमची भेट झाली. तेव्हा आम्ही त्यांना विचारले, महाराज, तुम्ही लोक खूप वर्षांपासून सिद्धी प्राप्त करता, साधना करता, तर आम्हाला हे सांगा की तुम्ही 1 महिना पाणीही न पिता साधना कशी करता? तेव्हा त्या संत महात्म्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की जी चिडचिडा नावाची वनस्पती आहे, जिला तुम्ही अपामार्ग म्हणून ओळखता, तिची अनेक नावे आहेत. आम्ही तिला अपामार्ग म्हणून ओळखतो. आजही जंगलात राहणारे जे संत महात्मे साधना करतात ते या वनस्पतीच्या बियांचा उपयोग करतात. त्यांनी आम्हाला सांगितले की या बियांची खिचडी बनवली जाते आणि त्यातील फक्त 2 चमचे खायचे असतात. जर तुम्ही या बियांची खिचडी करून 2 चमचे खाल्ले तर तुम्हाला 1 महिना भूक आणि तहान लागत नाही. संतांनी आम्हाला सांगितले की 1 महिना त्यांना भूक आणि तहान लागत नाही. पुढे जेव्हा आम्ही दीर्घकाळ साधना करतो तेव्हा आपल्या धर्मशास्त्रात असेही सांगितले आहे की अपामार्ग या वनस्पतीच्या मुळांमध्ये गंगा मातेचा वास असतो. होय, अगदी गंगा मातेचा वास असतो. आणि असेही मानले जाते की प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिले आहे की अमृताचे काही थेंब या वनस्पतीच्या मुळांवर पडले होते. म्हणूनच आजही धार्मिक लोक, तुमच्या भागात कोणी याच्या मुळांची दातून करता का? बरेच जुने लोक, ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध म्हणतो, असे लोक या वनस्पतीच्या मुळांची दातून करतात.
ते का करतात? कारण तिच्या मुळांमध्ये गंगामातेचा वास आहे आणि अमृताचे काही थेंब पडले होते अशी श्रद्धा आहे. हे आपण सर्वप्रथम जाणून घेतले. आता आपण तिचा आयुर्वेदिक आणि चमत्कारी प्रयोग जाणून घेणार आहोत. आयुर्वेदिक प्रयोग सर्वप्रथम सांगू इच्छितो. जर याच्या मुळांची धातून केली तर ज्यांना बराच काळ दातांमध्ये पायरिया आहे, दात दुखत राहतात, कोणत्याही कारणामुळे डॉक्टरी उपचार घेऊ शकत नाहीत किंवा औषधे घेत असूनही दातदुखी कमी होत नाही, अशा लोकांसाठी हा उपाय आहे. फक्त याच्या मुळांची धातून केल्याने दातांमध्ये असलेली कीड, बॅक्टेरिया ज्यांच्या कारणामुळे दात दुखत राहतात ते दूर होतात. यासाठी तुम्हाला फक्त 15 दिवस नियमितपणे याची दातून करायची आहे. 2 ते 3 दिवसांतच याचे परिणाम दिसायला लागतात. दातदुखी संपते. तसेच दातांचा पिवळेपणा मुळापासून नष्ट होतो. ज्यांच्या दातांवर पिवळेपणा आहे, ज्यांची लोक थट्टा करतात, ज्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील लोकसुद्धा अपमान करतात, ज्यांना पिवळे घाणेरडे दात असल्यामुळे अपमान सहन करावा लागतो, अशा व्यक्तींनीही याची दातून नक्की करावी. याची दातून केल्यानंतर दातांमध्ये चमक येते, दात पांढरे होतात, अगदी स्वच्छ होतात. हा झाला एक प्रयोग. आता जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि ज्योतिषाचा प्रयोग. आमच्या चॅनल तुम्हाला कधीही चुकीची माहिती देणार नाही. हा प्रयोग आम्ही स्वतः अनेक लोकांवर करून पाहिला आहे, त्यामुळे हा प्रमाणित प्रयोग आहे. ज्यांना प्रसव होण्यास विलंब होत आहे अशा अनेक माता भगिनी ग्रामीण आणि शहरी भागांत असतात. ज्यांना प्रसवाच्या वेळी खूप वेदना होतात, जे लोक डॉक्टरांद्वारे चीरफाड नको असे इच्छितात, कारण चीरफाडीमुळे नंतर टाके पडतात आणि पुढे अनेक अडचणी येतात. चीरफाड करून मूल बाहेर काढावे लागल्यास नंतर त्रास होतो. जर तुम्हाला प्रसव सहज व्हावा म्हणजेच डिलिव्हरी सुखरूप व्हावी असे वाटत असेल तर हा उपाय आहे. यासाठी सर्वप्रथम 2-4 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि या वनस्पतीची जी मुळं आहे त्यात घालायची आहेत. ही मुळं उपटताना प्रार्थना करायची आहे, हे महाराज, मी तुम्हाला या कार्यासाठी घेऊन जात आहे, जेणेकरून या स्त्रीच्या गर्भातील मूल त्वरित बाहेर यावे, अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही मुळं लाल रंगाच्या कापडात बांधून ज्या प्रसूता स्त्रीला मूल गर्भातून बाहेर येत नाही तिच्या कमरेला बांधायची आहे. लाल रंगाच्या कापडात बांधून घातल्यावर साधारण 10 ते 15 मिनिटांच्या आतच प्रसव होतो. मूल त्वरित बाहेर येते. यानंतर लगेच ही मुळं काढून टाकायची आहे. कमरेत बांधलेली मुळं तात्काळ काढणे आवश्यक आहे, अन्यथा काय होते, गर्भनाळही बाहेर येऊ शकते. त्यामुळे ज्या स्त्रियांना प्रसवात विलंब होतो, ज्यांची मुले गर्भातून बाहेर येत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्रयोग आहे. यात कुठलीही शंका नाही. आम्ही हा प्रयोग अनेक लोकांवर करून पाहिला आहे. आता मी तुम्हाला याचे चमत्कारी प्रयोग सांगणार आहे. या वनस्पतीत खूपच चमत्कारी गुण भरलेले आहेत. आयुर्वेदिक प्रयोगामध्ये मी सांगू इच्छितो, ज्यांना दातदुखी होते त्याबद्दल आधीच सांगितले आहे. तसेच अनेक लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो, त्या डोकेदुखीसाठीही हा उपाय आहे. दातदुखीबद्दल सांगितल्यानंतर अपामार्गाची मुळं जाळून त्याची भस्म तयार करता येते. ती भस्म तयार केल्यानंतर ज्या ठिकाणी वेदना असतात त्या ठिकाणी लावायची. मित्रांनो, वास्तुशास्त्र ज्योतिषचा संकल्प आहे योग्य माहिती पोहोचवणे. मित्रांनो, माझ्या एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. वास्तुशास्त्र ज्योतिष हे फक्त एक चॅनल नाही, तर हिंदू धर्माचा असा संदेशवाहक बनवायचा माझा प्रयत्न आहे की हिंदू धर्म फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात पोहोचावा. म्हणूनच मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून मी हिंदू धर्माला खूप पुढे नेऊ शकेन. मला फक्त तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आणि तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. फक्त या झाडांच्या मुळांपैकी कोणतीही एक मूळ घेऊन या. जर तुम्हाला फायदा झाला नाही तर तुम्ही माझ्या चॅनलला अनसबस्क्राईबही करू शकता. पण मित्रांनो, हा उपाय जसा मी सांगितला आहे तसाच एकदाच करून पहा. त्या ठिकाणी याची भस्म लावा नक्कीच. ही भस्म वेदना दूर करते, कारण यामध्ये अशा चमत्कारी शक्ती असतात की कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असो, डिप्रेशनमुळे आलेली असो, अनिद्रेमुळे आलेली असो, वेडेपणामुळे असो किंवा उष्णतेमुळे आलेली डोकेदुखी असो, यावर हे रामबाण उपायासारखे काम करते. म्हणूनच मी तुम्हाला याचे चमत्कारी प्रयोग सांगत आहे. पहिला प्रयोग असा आहे, जे लोक इच्छितात की त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना प्रगती मिळावी, उदाहरणार्थ जे लोक व्यापाराशी संबंधित आहेत, ज्यांना आपला धंदा चांगला चालावा, दुकान चांगले चालावे असे वाटते, त्यांनी काय करावे, या वनस्पतीची मुळं रविपुष्य नक्षत्रात आणायची आहे, गुरुपुष्य नक्षत्रात आणायची आहे किंवा कोणत्याही शुभ दिवशी जसे दिवाळी, होळी किंवा इतर शुभ दिवस असतात त्या दिवशी आणू शकता. कृतिका नक्षत्रातही तुम्ही ही मुळं आणू शकता. ही मुळं आणून लाल रंगाच्या कापडात बांधून आपल्या व्यापारस्थळी ठेवा. पहा, जिथे 5 ग्राहक येतात तिथे या मुळीच्या कृपेने ग्राहकांची गर्दी लागेल. म्हणजेच ही मूळ दुकानात ग्राहकांची संख्या वाढवेल आणि तुमची उत्पन्न वाढवण्याचे काम करेल.
यानंतर दुसरा प्रयोग ऐका. जे लोक बेरोजगार आहेत आणि रोजगार मिळवू इच्छितात अशा व्यक्तींनी या वनस्पतीची मूळ लक्ष देऊन ऐका. 1 दिवस आधी निमंत्रण देऊन आणायची आहे. कोणत्या दिवशी ते लक्षपूर्वक ऐका. शनिवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी ही मूळ शोधून आणायची आहे. त्यानंतर सोमवारच्या दिवशी तिची पूजा करायची आहे. मंगळवारच्या दिवशीही तिची पूजा करायची आहे. आणि बुधवारच्या दिवशी ही मूळ धारण करायची आहे. तर यामुळे तुम्हाला नक्कीच मनोवांछित नोकरीची प्राप्ती होईल. एका नागाबाबांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली होती आणि याचा प्रभाव अतिशय अचूक आहे. हे झाले 2 प्रयोग. आता याचा तिसरा प्रयोग ऐका. तिसरा प्रयोग असा आहे की तुमच्यापैकी अनेक लोकांना नजर दोष लागतो, भूतप्रेत बाधा जाणवते, त्यामुळे ते खूप त्रस्त होतात. अशा व्यक्तींनी काय करावे? या वनस्पतीची मूळ चांदीच्या तावीजमध्ये घालून शनिवारी धारण करावी. चांदीच्या तावीजमध्ये घालून शनिवारी धारण केल्यास कोणत्याही प्रकारचा नजरदोष असो, कुणी काही तांत्रिक क्रिया केलेल्या असोत, त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. तुम्ही नेहमी सुरक्षित राहाल. मित्रांनो, तसे पाहिले तर याचे अनेक चमत्कारी गुण आहेत. काही गुण असेही आहेत की अनेक लोक त्याबद्दल सांगायला तयार नसतात. पण चला, शेवटचा प्रयोग म्हणून मी सांगतो. लक्षपूर्वक ऐका. तुमच्यापैकी अनेक लोकांना असे वाटते की समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहून तुमच्याच प्रभावाखाली यावा, तुमच्या म्हणण्यानुसार वागावा. यासाठी एक काम करा. या वनस्पतीची मूळ आणि पांढरी दुर्वा गवत हे दोन्ही एकत्र वाटून त्याचा लेप तयार करा. त्या लेपाचा टिळा लावा. असा टिळा लावून जर तुम्ही सभेत गेलात तर संपूर्ण सभा तुम्हाला पाहून मोहित होईल. सभेत बसलेले सर्व लोक तुमच्या म्हणण्यानुसार वागतील. जर तुम्हाला एखादी मनोवांछित मुलगी किंवा स्त्री प्राप्त करायची असेल, तिला आपल्या वशात करायचे असेल, तर तिच्यासमोर हा टिळा लावून गेलात तर समोरची व्यक्ती तुमच्या प्रभावाखाली येते. यात कोणतीही शंका नाही, कारण आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मात्र मी याची सिद्ध विधी सांगणार नाही, कारण सिद्ध विधीशिवाय हे अपूर्ण आहे आणि काही लोक याचा गैरवापरही करू शकतात. पण या वनस्पतीची मूळ तुम्ही घरी आणून ठेवली, देवाच्या मूर्तीप्रमाणे तिची पूजा केली, लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवली, तर तुम्हाला दिसेल तुमचे शत्रू आपोआप शांत होतील. आता शेवटी एक गोष्ट सांगतो. घरात पोपटाचे चित्र का आणावे यामागेही एक कारण आहे. असे मानले जाते की त्यात विशेष वास असतो. जर तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा एखाद्या चांगल्या नोकरीसाठी तयारी करत असाल आणि तुमचे अभ्यासात मन लागत नसेल, झोप येत असेल किंवा मध्ये अडथळे येत असतील, तर याचा उपयोग होतो. किंवा तुमच्या घरात लहान लहान मुले असतील आणि त्यांचे अभ्यासात मन लागत नसेल, तर पोपटाचे चित्र घ्या आणि ते घराच्या उत्तर दिशेला नक्की लावा. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जर उत्तर दिशेला पोपटाचे चित्र घरात लावले तर घरातील शिकणाऱ्या मुलांचे अभ्यासात मन लागते, घरात आपसातील प्रेम वाढते, घरातील सर्व लोकांचे आयुष्य दीर्घ होते, सौभाग्याची प्राप्ती होते आणि पोपटाला दारिद्र्य नाशक मानले जाते. म्हणजेच घरातील आजारपण, वेदना तसेच घरातील गरिबी नष्ट करणारा पोपट मानला जातो. वास्तुशास्त्रात पोपटाला अत्यंत शुभ पक्षी मानले गेले आहे. ज्या ठिकाणी पोपटाचे चित्र ठेवले जाते त्या ठिकाणी कधीही दारिद्र्याचा वास होत नाही. त्यामुळे पोपटाचे चित्र नक्की आणा. मित्रांनो, तुमच्याशी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही तुमची रास कमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा, कारण तुमच्या राशीनुसार असे काही उपाय सांगितले जातात ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते आणि तुमच्यावर विशेष कृपा होऊ शकते. तसेच काही असे उपाय आणि तांत्रिक उपायही सांगितले जातात ज्यामुळे तुम्हाला लाभ होतो. तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास तीही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. सच्च्या हृदयाने कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जय महालक्ष्मी. आता लक्षपूर्वक ऐका. हिंदू धर्मात शंखाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे का मानले जाते? कारण समुद्र मंथनाच्या वेळी शंखाची उत्पत्ती झाली होती आणि 14 रत्नांमध्ये शंखाचीही गणना होते. भगवान विष्णूंनी स्वतः शंख धारण केला आहे आणि असे मानले जाते की शंखामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शंख असतो, ज्या घरात शंख वाजवला जातो, त्या घराचे वातावरण पवित्र होते. तिथे असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शंख नकारात्मक शक्तीला सकारात्मक शक्तीत बदलतो. यामध्ये तुमचाच फायदा होतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही घरात शंख आणलात तर भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीही धावत धावत तुमच्या घरी येते. विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी शंख जरूर वाजवा. यामुळे तुमचे नवीन वर्ष आयुष्यभर कधीही खराब होणार नाही. म्हणूनच 2026 सालाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला शंख नक्की घरात आणा. मी सर्वांना सांगू इच्छितो की घरात शंख अवश्य आणा.
कारण घरात शंख ठेवल्याने सर्वप्रथम आजारपणापासून संरक्षण मिळते. लहान मुलांमध्ये जर चिडचिडेपणा आला असेल तर तो दूर करण्याचे काम शंख करतो. मुलांच्या जवळ शंख वाजवल्याने त्यांच्यावर लागलेली वाईट नजर दूर पळून जाते. मकर संक्रांतीला घरात शंख वाजवणे म्हणजे स्वतः सर्व देवी देवतांना आपल्या घरात आमंत्रण देणे होय. त्यानंतर त्या देवी देवता तुमचा उद्धार करतात, तुम्हाला आशीर्वाद देतात, जेणेकरून तुमचे नवीन वर्ष नेहमी आनंदात जाईल. याचा तिसरा जबरदस्त फायदा असा आहे की तुमच्या घरावर कधीही तंत्रमंत्र, जादूटोणा यांचा प्रभाव पडत नाही आणि हा याचा मोठा लाभ आहे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते, म्हणजेच अनावश्यक खर्च थांबवण्याचे कामही होते, जादा खर्च रोखण्यास मदत होते. यासोबतच पाचवा जबरदस्त फायदा असा आहे की तुमच्या घरात सुख, शांती आणि वैभवाचा वास कायम राहतो. संपूर्ण वर्षभर तो टिकून राहतो. म्हणूनच घरात शंख नक्की आणा, तो तुम्हाला खूप मोठा लाभ देईल. यानंतर येते मकर संक्रांतीला गणेशजींची मूर्ती. घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी गणेशजींची प्रतिमा किंवा मूर्ती नक्की खरेदी करून घरी आणावी व स्थापित करावी. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की भगवान गणेश आपले आराध्य दैवत आहेत. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जर गणेशजींची मूर्ती घरी आणली तर त्या घरात नेहमी सुखसमृद्धीचा वास राहतो. भगवान गणेश प्रसन्न होतात आणि तुमची झोळी सदैव आनंदाने भरून ठेवतात. जो व्यक्ती सर्वप्रथम भगवान गणेशांचे स्मरण करून पूजा करतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याची झोळी चारही दिशांनी भरलेली राहते. अशा प्रकारे तुमचे नवीन वर्ष शुभ आणि मंगलमय जाते. मित्रांनो, मी स्वतःही मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून भगवान गणेशांना घरी आणतो आणि तुम्हीही नक्की आणा, कारण भगवान गणेशांना विघ्नहर्ता म्हटले जाते, जे सर्व अडथळे दूर करतात. ते दुःखी व्यक्तींचा आधार आहेत. श्री गणेशांची एकदा बोट धरून पहा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी विजय मिळवाल. कारण भगवान गणेशांना सर्वप्रथम पूजेचा अधिकार आहे. ते आपल्यासाठी अत्यंत पूजनीय देवता आहेत. भगवान गणेशांचे स्वरूप मंगलकारी मानले जाते आणि ते नेहमी मंगलच प्रदान करतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मंगल टिकून राहावे, धान्याची कमतरता दूर व्हावी असे वाटत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान गणेशांची मूर्ती किंवा चित्र नक्की घरी आणा. मात्र लक्षात ठेवा, भगवान गणेशांची मूर्ती किंवा चित्र बसलेल्या अवस्थेतच असावे. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. अशी मान्यता आहे की नियमितपणे तुळशीची पूजा व आरती केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे रोप घरात नक्की आणा. यामुळे घरात शुभ आणि मंगल आगमन होत राहते. पहा, माता लक्ष्मी धनाची देवी आहेत, परंतु धन देण्याचा अधिकार भगवान विष्णूंना आहे. कोणाच्या नशिबात किती धन द्यायचे हे भगवान विष्णू ठरवतात. म्हणून जो तुळशीची सेवा करतो त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा सदैव राहते. मी सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की ज्यांची आध्यात्मिक उन्नती होत नाही, जे लोक पुढे वाढू शकत नाहीत, ज्यांना नव्या सकाळीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे आणि ज्यांना नवीन वर्ष मंगलमय व्हावे असे वाटते, त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या योग्य मंदिराजवळ जाऊन 1-2 तुळशीची रोपं लावावीत. तसेच घरातही एक तुळशीचे रोप नक्की लावा. जर शक्य असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखादे झाडही लावा. जसे जसे झाड वाढेल तसे तसे तुमची आध्यात्मिक उन्नतीही होऊ लागेल. कारण झाडे वनस्पतींमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. ते सदैव तुमची झोळी आनंदाने भरून ठेवतील. तुमचे नवीन वर्ष सुंदर जाईल. तुळशीच्या रोपासोबत एखादे झाड लावा किंवा झाड लावू शकत नसाल तर मंदिराजवळ तुळशीचे रोप नक्की लावा. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी मंगलमय आणि कल्याणकारी ठरेल. यानंतर येतो मोरपंख. भगवान श्रीकृष्णांना मोरपंख अतिशय प्रिय आहे. तुम्ही पाहिले असेल की भगवान कृष्ण आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतात. असे मानले जाते की मोरपंखामुळेही माता लक्ष्मी आकर्षित होऊन येते. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या उत्तर दिशेला मोरपंख लावा. विशेषतः उत्तर दिशेला लावल्यास तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. हा पंख नकारात्मक शक्ती नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वेगाने वाढवतो. यानंतर आहे चांदीचा हत्ती. मकर संक्रांतीच्या दिवशी ज्योतिष सल्ला घेणे चांगले असते, पण जर तुम्ही चांदीचा हत्ती घरी आणलात तर व्यापार आणि नोकरी दोन्हीत प्रगती होते. घरात शांती आणि सुख कायम राहते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि वैभव टिकून राहावे असे वाटते. चांदीची वस्तू घरी आणल्यानेही घरात शांती, सुख राहते. चांदीचा हत्ती धनलक्ष्मी आणि भगवान गणेशांना घराकडे आकर्षित करण्याचे काम करतो. आता पुढे आहे धातूचा कासव. सर्वप्रथम तर 1 जानेवारी 2026 रोजी धातूचा कासव नक्की घरी आणा. काही लोक मातीचा किंवा लाकडी लहान कासव घरी आणतात, पण ते योग्य नाही. धातूचा कासव नेहमीच उत्तम मानला जातो. धातूमध्ये चांदी, पितळ अशा धातूंचा कासव तुम्ही आणू शकता. तो अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो.